जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 1/11/2025 म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 शनिवार, म्हणजेच सकाळी 6:20 ते दुपारी 12 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान सूर्यदर्शन दिसणार आहे. आपल्याला गरमी होणार आहे, हलकीशी हवा आणि जे ढगं दिसतं आपल्याला, ज्या ढगातून पाऊस पडतो असे ढगंसुद्धा आकाशगंगेवर फिल्डिंग करण्यासाठी विकसित होणार आहे. कारण का ढगं येणार आहे पश्चिम दिशेकडून आणि पूर्व दिशेकडे ढगं जाणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं ढगातून दिवसभर अधूनमधून राहणार आहे. आणि जो पावसाचा जर बोला झालं तर तशी आता पाऊस शक्यता कमीच आहे. आता पडलाच ते म्हणजेच विदर्भ, नागपूर, अमरावती, उरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, मोजरी, कारंजा, धामणगाव, रेल्वे, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुलजी, मुलती, पांढुर्णा, कळमेश, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतोळा, राजुरा बाजार, अमळापूर, डोरगाव, मांगरोळी, करजगाव, बिनोडा, हिरखेळ, जोलवाडी, शिंगोरी या बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिवसभर ऊन सालचा खेळ राहणार आहे. पाऊस शक्यता नाही आता. आणि लहानपुटा, शिरखेड, खोपळा, बोर्णा, लाडकी, निंबी, तुगाव या बऱ्याच ठिकाणी आपल्याला सुद्धा पाऊस नाही, फक्त कोरडं वातावरण, कोरडंच वातावरण राहणार आहे. आणि जसं पावसाचं जर बोलायचं झालं, हे जे मी तालुके सांगितले, तालुक्यातल्या क्वचितच एक दुसऱ्या गावात पडला असतं, तशी जास्त पाऊस शक्यता नाही आता. आता दिवसभर ऊन सालसाकडे आणि गरमी, आपली हलकीशी हवा आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 आपल्या घरामध्ये गरमी नाही. घरामध्ये आपल्याला पंखा लावायची गरज पडणार आहे घरामध्ये. कारण घराबाहेर हलकीशी नॉर्मल हवा, थंडी पण नॉर्मल घराबाहेर, पण घरामध्ये गरमी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशी तर स्थिती बनली जाणार आहे. आता पावसाचा जे वितरण आहे एकदम कमी पडत जाणार आहे. आणि पुन्हा आता 3 तारखेपासून म्हणजे 2 तारखेला काय भात रोटीने पाऊस पडू शकतो, पण 1 तारखेला पावसाची जी ॲक्टिव्हिटी हे एकदम कमी पडली जाणार आहे. बिंदास आपले जे कोणते काम बिंदास करा. ठीक आहे, व्हिडिओ बघत चला, लाईक करण्यावर तुमची मर्जी.